वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे भूगोल. पूर्वपरीक्षा सन 2024-25 इयत्ता 12वी कला आणि विज्ञान या 2 शाखांची ही प्रश्नपत्रिका आहे. आजच ही परीक्षा आमच्या कॉलेजमध्ये झाली. 80 गुण आहेत आणि 3 तासांचा वेळ आहे. इथे बैठक क्रमांक टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. म्हणजे ही प्रश्नपत्रिका 12वी बोर्ड परीक्षेला जशी असणार आहे त्या प्रकारची प्रश्नपत्रिका आहे. एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही सोडवा. सूचना दिलेल्या आहेत, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि 6. आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. या सूचना विचारात घ्यायच्या आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे. ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. मी लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ पण तयार करून देईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. 20 गुणांचा आहे पहिला प्रश्न. त्यातला अ प्रश्न पाहूया. अ, ब आणि क घटकातील सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. 5 गुण आहेत त्याला. इथे क्रमांक अ गट, ब गट आणि क गट दिलाय. जोड्या लावासारखा प्रश्न म्हणजे साखळी पूर्ण करा. अ गटामध्ये 1. सखोल उदरनिर्वाहक शेती. 2. खाजगी. 3. श्रीलंका. 4. आशिया खंड. 5. प्राकृतिक प्रदेश. ब गटामध्ये 1. चहा. 2. तांदूळ. 3. वैयक्तिक. 4. भूरचना आणि 5. भूमी 30%. क गटामध्ये 1. शेतीचा लहान आकार. 2. टाटा लोह पोलाद उद्योग. 3. निर्यात. 4. लोकसंख्या 60% आणि 5. हिमालय. जोड्या लावासारखा प्रश्न आहे 5 गुणांचा. ब प्रश्न आहे, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण. 1. नैसर्गिक बंदर. कोणतं आहे ते पर्यायामधून शोधायचं. अ. कोची. आ. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ई. दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल. आणि ई. नागपूर कार्गो हब मिहान प्रकल्प. क्रमांक 2. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. अ किंवा ए. अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. अ. लाकूडतोड. आ. मासेमारी. ई. खाणकाम आणि ई. शेती. ब. उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे. अ. समशीतोष्ण सूचिपर्णी वने. आ. समशीतोष्ण पानझडी वने. ई. उष्णकटिबंधीय पानझडी वने. आणि ई. विषुववृत्तीय सदाहरित वने. क्रमांक 3. योग्य क्रम लावा. वाढत्या लोकसंख्येनुसार मानवी वस्त्यांची चढत्या क्रमाने मांडणी करा. अ. खेडे. आ. महानगर. ई. पाडा आणि ई. शहर. क्रमांक 4. अचूक गट ओळखा. अ, ब, क, ड 4 गट आहेत. त्यात अचूक कोणता आहे ते पाहायचा. अ गटामध्ये 1. भूरूपशास्त्र. 2. हवामानशास्त्र. 3. जैवभूगोल आणि 4. ऐतिहासिक भूगोल. ब गटामध्ये नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS, GPS. क गटामध्ये पर्यटन, वनसंवर्धन, वन्यप्राणी संवर्धन, संस्कृती संवर्धन. ड गटामध्ये राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल. अचूक गट ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक क. दिलेल्या विधानातील विधान व कारणांचा अचूक सहसंबंध ओळखा. ए. विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. त्याला गुण आहेत 5. 1. ए. विधान. भारतात औद्योगिक उत्पादनांमध्ये विविधता आहे. आर. कारण. भारत हा कृषीप्रधान देश आहे. पर्याय. अ. केवळ ए बरोबर आहे. आ. केवळ आर बरोबर आहे. ई. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत.
आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 2. ए विधान आहे, नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांची कार्यही वाढतात. आर कारण आहे, एका नगराला केवळ कार्य एकच असते. पर्याय केवळ ए बरोबर आहे. केवळ आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 3. ए विधान, अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आर त्याचं कारण, लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. केवळ ए बरोबर आहे. केवळ आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 4. ए विधान, मासेमारी व्यवसायात जपान अग्रेसर आहे. आर त्याचं कारण, डॉगर बँक मासेमारी क्षेत्र युरोपीय देशांच्या जवळ आहे. केवळ ए बरोबर आहे. केवळ आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 5. ए विधान, प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही. आर त्याचं कारण, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो. पर्याय केवळ ए बरोबर आहे. केवळ आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे, चुकीचा घटक ओळखायचा आहे, म्हणजे विसंगत वेगळा घटक ओळखायचा आहे. 5 गुण आहेत. 1. आधुनिक संदेश वहनाची साधने. भ्रमणध्वनी. दूरदर्शन किंवा रेडिओ. विमान किंवा रेल्वे. आणि ईमेल. 2. लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम करणारे घटक. रोजगार. शिक्षण. जनगणना. आरोग्य. 3. प्राथमिक आर्थिक क्रिया. वनसंकलन. मासेमारी किंवा शिकार. पशुपालन. संदेशवहन. 4. मुंबई येथील सुती वस्त्र उद्योगास अनुकूल घटक. खनिज. दमट हवामान. बाजारपेठ. मजूर पुरवठा. 5. विकासाचे निर्देशक. शिक्षण. पर्वत. वयोमान. लोकसंख्या. गुणवत्ता. विसंगत किंवा वेगळा घटक ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 2. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4. 6 दिलेत, 4 लिहायचे आहेत आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 चौक 12. 1. वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. 2. झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात. 3. शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. 4. उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते. 5. निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. 6. भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. अतिशय महत्त्वाची कारणं आहेत ही, बोर्ड परीक्षेला यातील येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 3. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 दिलेले आहेत आणि 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 त्रिक 9. 1. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. 2. कार्यात्मक प्रदेश आणि औपचारिक प्रदेश. 3. जलवाहतूक व हवाई वाहतूक. 4. खाणकाम व मासेमारी. 5. ओसाड आणि बिगर शेती भूमी. प्रश्न क्रमांक 4. जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवून सूची तयार करा. चिन्हांच्या सहाय्याने ह्या बाबी दाखवायच्या आणि सूची पण तयार करायची. कोणतेही 6 सोडवायच्यात. 8 दिलेले आहेत, 6 गुण आहेत, पण तुम्ही 8ही सोडवा, म्हणजे कुठल्या तरी 8 पैकी 6 बरोबर येतील. 1. ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र. 2. जपानमधील औद्योगिक क्षेत्र. 3. सुएझ कालवा. 4. भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ. 5. हिंदुस्तान लिव्हर निगमचे मुख्यालय. 6. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे भारतातील राज्य. 7. रूर औद्योगिक क्षेत्र. 8. ग्रँड बँक मत्स्य क्षेत्र.
जगाच्या नकाशामध्ये या बाबी चिन्हांच्या सहाय्याने दाखवून सूची तयार करायची. प्रश्न क्रमांक 4 ब. पुढील आकृतीतील लोकसंख्या मनोऱ्याचा अभ्यास करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत आणि या आकृतीवर किंवा लोकसंख्येच्या मनोऱ्यावर 5 प्रश्न विचारलेले आहेत. आकृती आहे दुसऱ्या प्रकरणात पहिली आकृती दिलेली आहे. लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रमुख प्रकार दिलेले आहेत, अ, आ आणि ई, आणि यावर आधारित प्रश्न आहेत. ही आकृती अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात स्पष्टपणे पाहू शकता. यावर प्रश्न विचारलेले आहेत. 1. कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे? 2. कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? 3. कोणता मनोरा युवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो? 4. कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? 5. विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो? प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा. कोणत्याही 3 टिपा लिहायच्या 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे 1 टिप लिहायला 4 गुण, 4 त्रिक 12. 1. भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. 2. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण. 3. व्यापारातील वाहतुकीची भूमिका. 4. सार्वजनिक उद्योग आणि 5. मळ्याची शेती. 5 पैकी केवळ 3 सोडवायचे. प्रश्न क्रमांक 6 अ. खालील दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत. उतारा काळजीपूर्वक 2दा वाचायचा, मग प्रश्न वाचायचे आणि उतारा समजून त्यातलं उत्तर बरोबर शोधायचं. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक असते. पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. यात अनेक उद्योग जटिल मार्गाने एकत्र काम करीत आहेत आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूतपणे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शवलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी, नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. यावर प्रश्न विचारलेले आहेत. 1. पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? 2. नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? 3. नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. 4. यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? 5. नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? प्रश्न क्रमांक ब. आकृती काढून नावे द्या. कोणतेही 2. 3 पैकी 2 आकृत्या काढायच्या. 4 गुण, म्हणजे एका आकृतीला 2 गुण. 1. विखुरलेली वस्ती. 2. रेषीय वस्ती. 3. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. आणि शेवटचा 7वा प्रश्न आहे. सविस्तर उत्तर लिहा. कोणताही 1 सोडवायचा आहे. 2 पैकी आणि 8 गुण आहेत. 1. सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा. 2. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. 2 पैकी 1 सोडवायचं. 8 गुण आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.